रचना, कोमल आणि नीतूची अगदी घनिष्ठ मैत्री होती. रचना गरीब घरातली मुलगी होती, तर कोमल आणि नीतू श्रीमंत घरातल्या मुली होत्या. तिघीही शाळेत असल्यापासूनच मैत्रिणी होत्या. कोमल आणि नीतू ज्या शाळेत शिकत होत्या ती शाळा खूपच मोठी होती, पण EWS मध्ये रचनाचं नाव येतं आणि त्यामुळे तिला त्या शाळेतही ऍडमिशन मिळतं. मग या तिघीही जणी मैत्रिणी होतात. शाळेचं शिक्षण झाल्यानंतर कोमल आणि नीतू पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जातात. घरच्या कामात आपल्या आईची मदत करायची. आई, माझ्यामुळे तुला लोकांच्या घरची धुणी भांडी करावी लागतात आणि रात्री बसून तू हे शर्टचं काम करतेस. अगं पोरी, तुझी ही गरीब आई आत्ता कष्ट नाही करणार तर मग तुझं लग्न कसं करेल? बस एकदा तुझं फक्त लग्न व्हायला पाहिजे. असं नको बोलूस ग आई. बाबा तर आधीच मला सोडून गेलेत आणि आता तू जर गेलीस तर मग माझं कसं काय होणार? असेच काही दिवस जातात. जास्त काम केल्यामुळे ममता आजारी पडते आणि मग घर चालवण्यासाठी रचना आपल्या आईच्या जागी काम करते. काही महिने ममता अशीच अंथरुणावर पडून असते. मग एक दिवस ममता रचनाला म्हणते, पोरी, तुला तर माझी परिस्थिती माहितीये. माझं आई, आता तू लग्न कर. माझ्या हातून तुझं लग्न व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. ठीक आहे आई, तुझी इच्छा असेल तर मी नक्की लग्न करीन. रचना दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिचं लग्न लगेच ठरतं. ताई, आम्हाला हुंड्यामध्ये काहीच नकोय, पण तुम्ही फक्त आम्हाला लग्न मात्र चांगलं करून द्या. ठीक आहे. रचनाचं लग्न पक्क होतं आणि ही गोष्ट ती आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते. रचना, तुझं लग्न ठरलंय आणि हे तू आत्ता आम्हाला सांगतेयस? आम्ही उद्याच परत येतो. दोघी मैत्रिणी आपल्या देशात परत येतात आणि रचनाला भेटायला येतात. बरं, आम्हाला सांग रचना, तू तुझ्या लग्नाचं शॉपिंग कुठून करणार आहेस? मी वरतून येतानाच एका गरीब मुलीचं नशीब घेऊन आलीये आणि आमच्या गरिबांच्या नशिबात ही अशी महागडी शॉपिंग वगैरे काही नसते. या लग्नाच्या खर्चातच आईने साठवलेले सगळे पैसे खर्च होणार आहेत. त्यामुळे आईने तिच्या लग्नातली जी साडी ठेवलीये. हे बोलत असतानाच रचनाच्या डोळ्यात पाणी येतं. कोमल आणि नीतू तिला भेटल्यानंतर आपल्या घरी येत असतात. रचना या लग्नासाठी अजिबातच आनंदी दिसत नाहीये. अगं, आनंदी कशी असेल ती? तू पाहिलंस ना, तिच्या स्वतःच्या खरेदीसाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीयेत. आता आपण दोघींनी मिळूनच आपल्या या गरीब मैत्रिणीच्या लग्नाचा खर्च करूयात. दुसऱ्या दिवशी कोमल आणि नीतू एका मोठ्या मॉलमध्ये जातात आणि एका दुकानातून ते एक छान ब्रायडल लेहंगा, त्याच्यावरची मॅचिंग ज्वेलरी आणि चप्पल खरेदी करतात आणि मग तो लेहंगा घेऊन लग्नाच्या दिवशी त्या रचनाकडे येतात. रचना घरी आपल्या आईची जुनी लग्नातली साडी, जी फाटलेली होती, जिचा रंगही गेला होता, ती नेसून बसलेली होती. अगं, कुठे होता तुम्ही दोघी जणी? मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. हे घे रचना, आम्हा दोघींकडून तुझ्या लग्नाचं हे छोटंसं गिफ्ट. हा तर खूपच महाग दिसतोय. तुम्हाला दोघींना एवढं महागडं गिफ्ट आणण्याची काय गरज होती? आमच्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीचं लग्न होतंय, मग आम्ही तिच्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? हो, आणि आज तर आम्ही तुला आमच्या हातांनी तयार करणार आहोत आणि तू बघच, सगळेजण आज तुला बघून अगदी आश्चर्यचकितच होतील. मग रचना आपल्या मैत्रिणींनी आणलेला ब्रायडल लेहंगा घालते आणि त्या लेहंग्यात ती खूपच जास्त सुंदर दिसत होती. रचनाच्या प्रती तिच्या मैत्रिणींचं असलेलं हे प्रेम बघून ममताच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ती त्या दोघींना खूप सारे आशीर्वाद देते. सीमा आणि राधा दोघी सख्या बहिणी होत्या, पण दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर होतं. राधा स्वभावाने खूप नम्र आणि उदार होती, तर सीमा मात्र स्वार्थी आणि लालची स्वभावाची होती. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघींच्या लग्नाचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी घेतला. कारण सीमा मोठी होती म्हणून सगळ्यात आधी तिचं लग्न होणार होतं. एक दिवस सीमा आणि राधा आपल्या आईवडिलांबरोबर बसल्या होत्या. सीमा बेटा, मी तुझ्यासाठी एक मुलगा पाहिलाय. हे बघ, हा त्याचा फोटो आहे. आधी हे तर सांगा बाबा की तो किती शिकलाय ते. त्याच्या घरी कोण कोण असतं, काय करतो? मला कुठल्याही गरीब किंवा कमी शिकलेल्या माणसाशी लग्न नाही करायचंय. अगं, मुलगा बँकेमध्ये एका उच्च पदावर आहे आणि घराणं पण चांगलं आहे त्यांचं. पैशाची जराही कमतरता भासणार नाही तिकडे. मग मला चालेल, मला मान्य आहे हे स्थळ. काही दिवसातच सीमाचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं. सीमा मोठी मुलगी असल्यामुळे वडिलांनी लग्न अगदी धूमधडाक्यात लावून दिलं होतं. या लग्नामध्ये त्यांनी आवाक्यापेक्षा जास्त खर्च केला होता आणि याचमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही साठला होता. काही दिवसांनंतर राधा सुद्धा लग्नाची झाली होती. एक दिवस अगं, मी राधासाठी सुद्धा एक मुलगा पाहिलाय. ती लोक सीमाच्या घरच्यां एवढी श्रीमंत तर नाहीयेत,
पण त्यांचं स्वतःचं घर आहे आणि किराणा दुकान आहे. आपली राधा खुश तर राहील ना हो तिकडे? हो हो, का नाही. खरं तर मला तिचं लग्नही सीमासारखंच धुमधडाक्यात करायचं होतं, पण काय करणार. आधीच कर्जाचा डोंगर आहे, पण केवळ पैशामुळं मला गप्प बसावं लागलं. तेव्हाच राधा तिथे येते. तिने आपल्या आईबाबांचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका बाबा. तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ बघितलंय मी तिथेच लग्न करीन. मला फक्त तुमच्या दोघांचा आशीर्वाद पाहिजे. राधाचं बोलणं ऐकून तिच्या वडिलांना थोडं शांत वाटलं. काही दिवसातच राधाचं सुद्धा अगदी साधेपणाने लग्न करून देण्यात आलं. राधाच्या सासरी केवळ तिची सासू होती, जी कायम आजारीच असायची. राधाने येताच घरातली सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती, ज्यामुळे तिच्या सासूने सुटकेचा निश्वास सोडला होता. राधा दिवसभर काम करायची आणि जसा वेळ मिळेल तसं दुकानात जाऊन नवऱ्याचीही मदत करायची. तिकडे सीमाचं आयुष्यही अगदी ऐशोआरामात सुरू होतं. कधी शॉपिंग तर कधी किटी पार्टी. तिचा सगळा वेळ याच गोष्टीमध्ये जायचा. एक दिवस राधा आणि तिचा नवरा दुकानातच होते. तेव्हाच तिथे एक नवी कोरी गाडी येऊन उभी राहिली. त्या गाडीतून सीमा आणि तिचा नवरा उतरले. सीमाच्या हातात मिठाईचा बॉक्स होता. ते दोघेही दुकानात गेले आणि सीमा राधाला मिठाईचा बॉक्स देता देता म्हणाली, तुझ्या जिजाजींनी आज या कारची डिलिव्हरी घेतलीये. पूर्ण 20 लाखाची कार आहे. मला वाटलं ही खुशखबरी सगळ्यात आधी तुला देऊया. खरं तर सीमा राधाला जळवण्यासाठी ती कार घेऊन तिथे आली होती. पण बिचारी भोळी राधा तिचा हा प्लॅन समजू शकली नाही. पण राधाचा नवरा अनिल मात्र हे सगळं समजत होता. ते दोघंही तिथून गेल्यानंतर अनिल म्हणाला, तुझी बहीण इथं खुशखबरी द्यायला आली नव्हती, तर आपल्याला जळवायला आली होती. कारण तिला माहिती आहे ना की आपली परिस्थिती नाहीये ना कार खरेदी करण्याची, म्हणून आपली नवीन कार दाखवून आपल्याला जळवायचा प्रयत्न करत होती. नाही हो, असं काही नाहीये. ती भले असं का बरं करेल? असंच आहे. तिला माहिती आहे ना की मी कधीच कार घेऊ शकणार नाही म्हणून. मामूली दुकानदार जो आहे, आणि तिचा नवरा तर बँकेत चांगला ऑफिसर आहे ना. कोण म्हटलं की तुम्ही कधी कार नाही घेऊ शकणार? तुम्ही नक्की कार घेऊ शकाल. अहो, सीमाचा नवरा तर बँकेत नोकरी करतो. एका बाजूने बघितलं तर तो बँकेचा नोकर आहे. त्याला बँकेच्या हिशोबाने काम करायला लागतं. पण इथे तर तुम्हीच स्वतः मालक आहात. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही काम करू शकता. तुम्ही मनात आणलं ना तर काहीही करू शकता. मी प्रत्येक क्षणी तुमची साथ देईन. तुम्ही बघाच हो, तुम्ही एकच काय 10 कारचे सुद्धा मालक बनू शकाल. त्याने सगळा विचार बाजूला सारून मनापासून मेहनत करू लागला. तो रोज सकाळी 7 वाजता दुकान उघडायचा आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुकानातच थांबायचा. आणि रोज राधा सुद्धा त्याची मदत करायला दुकानात यायची. राधा आणि अनिल दोघंही स्वभावाने शांत होते. गिऱ्हाईकांबरोबर खूप नम्रपणे बोलायचे. आणि याचाच परिणाम म्हणून जो कोणी त्यांच्या दुकानात एकदा सामान घ्यायला यायचा तो नेहमी तिथेच येत राहायचा. ग्राहकांना कमी किमतीत चांगला माल देण्यासाठी राधा आणि अनिलने एक छान योजना बनवली. ते दुकानातलं सामान शहरातल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता थेट दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून मागू लागले. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा चांगल्या दर्जाचा माल मिळायचा आणि फायदा सुद्धा दुप्पट व्हायचा. यामुळे हळूहळू काही वर्षातच अनिलने राधाच्या नावाने खूप सारी दुकानं, फळांची आणि भाज्यांची दुकानं आणि डेअरी उत्पादनाच्या दुकानांचा शुभारंभ केला आणि त्याचं नाव ठेवलं राधा ग्रोसरी मार्ट. आता राधा आणि अनिलचे शहरात खूप सारे ग्रोसरी मार्ट होते. त्यांची उठबस आता शहरातल्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली होती. राधाच्या सासूला तर कौतुकासाठी शब्द अपुरे पडत होते. ती सगळ्यांना सांगायची, अहो, माझी सूनबाई तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. ती या घरात आली आणि बघा घराला कुठून कुठवर नेलं तिने. साक्षात लक्ष्मी आहे माझी सून. मातीला जरी हात लावला तरी सोनं करेल ती त्याचं. एक दिवस अनिल नवीन कार घेऊन घरी आला. अरे, परत नवीन कार घेऊन आलात? मी काहीच करत नाहीये. हे तर तुझंच बोलणं खरं होतंय. कुठलं बोलणं? अगं, तूच तर म्हणाली होतीस ना की मी एक नाही 10 कारचा मालक बनू शकेन. बघ, त्यातल्या 7 तर आल्या. बस आता 3 फक्त उरल्यात. राधा जोरजोरात हसू लागली. चला, या आनंदासाठी तुझ्या बहिणीकडे आपण मिठाई देऊन येऊयात. दोघंही मिठाई घेऊन सीमाच्या घरी जातात. कारमधून उतरून ते दोघंही तिच्या घरात जातात. आतमध्ये सीमा आणि तिच्या नवऱ्याचं भांडण सुरू होतं. आणि या भांडणाच्या नादात त्यांना कळालंच नाही की अनिल आणि राधा तिथे केव्हा आले.
अहो पण गरज काय होती बँकेत अफरातफर करण्याची? तुम्हाला सोडवून आणण्यात घरातलं सगळं सेव्हिंग संपून गेलं. त्यात बँकेने तुम्हाला नोकरीवरूनही काढलंय. घरात आता एक पैसा सुद्धा नाहीये. घर गाडी सगळं गहाण पडलंय. तुमच्या एका चुकीमुळे सगळं मातीत गेलंय. मी काय सगळं हे माझ्यासाठी केलं होतं का? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुलाच भारी हाऊस होती ना पार्टी करण्याची, शॉपिंग करण्याची. आता भोगा मग. हे बघा, मला टोमणे मारू नका. माझ्या जागी दुसरी कोणी असली असती ना तर केव्हाच तुम्हाला सोडून निघून गेली असती. मग तू पण निघून जा ना. कोणी थांबवलंय तुला? तुम्हाला माहितीये ना माझ्या माहेरची परिस्थिती तशी नाहीये, म्हणून मुद्दाम बोलताय. या दोघांचं भांडण सुरूच होतं तेवढ्यात त्यांची नजर राधा आणि अनिलवर पडते. सीमा रडत रडत राधाच्या जवळ जाते. अरे तुम्ही लोक इथे? मी तुम्हाला काही बोलायची गरज नाहीये. आम्हाला सगळं कळालंय. मी असं ऐकलंय की तुम्ही या महिन्यात एक नवीन ग्रोसरी स्टोअर उघडणार आहात. जर तिथला मॅनेजर म्हणून तुम्ही माझा विचार केलात तर खूप उपकार होतील. आमच्या घरातली परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. आता तुमच्यापासून काही लपून राहिलेलं नाहीये. राधा आणि अनिलने एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग सीमाच्या नवऱ्याला होकार दिला. आता सीमाचा सगळा गर्व तुटून पडला होता. एक वेळ अशी होती की आपल्या श्रीमंतीचा गर्व करून ती राधाला जळवायची. आज ती तिच्याच उपकारांवर जगत होती. तिला आता कळालं होतं की श्रीमंतीचा कधीही गर्व करू नये. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.